नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे इतिहास क्रांतिवरांचा या सिरीजमध्ये. आपण पाहतोय सुमारे 100 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच समाजातील गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेडर रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी म्हणजेच बाजाबाईजा एक सत्य कहाणी. यामध्ये आपण भाग 13 पाहिलेत तर नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन भाग 1 ते 13 पाहू शकता. मित्रांनो, भाग 1 ते 13 शेवटपर्यंत नक्की पहा, तेव्हाच तुम्हाला समजेल बाजाबाईजा एक सत्य कहाणी. आज आपण पाहणार आहोत भाग 14. भारताचे पहिले आदिक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 14ला सुरुवात करूया. आता दिवस मावळायला आला होता. कुळाच्या वसुली बरोबर त्याने आपल्या पिशवीतल्या 2 बाटल्या देखील खपवल्या होत्या. त्याला चांगला फायदा झाला होता. आता अंधार पडायला सुरुवात झाल्यावर ज्योतिबाच्या देवळापुढून सरळ देवळाच्या दिशेने बाळू कोतवाल बिगीबिगीने चालू लागला. थोड्या अंतरावर असलेल्या ओढ्यात त्याने 2 तोंड खंगाळले. इतक्यात वाडीतील 4 तरुणी पोरे आपल्या काठ्या सावरत त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. बाळू कोतवालाला काही समजेना व ही पोरे आपल्याकडे कशापायी आली याचा उलगडा त्याला होईना. म्हणून त्याने ओढ्याच्या दारेत उभे राहून पोरांना काय भानगड आहे म्हणून विचारले. त्याबरोबर त्यातला एक पोरगा म्हणाला, काल रात्री माझ्या वाडग्यातला एक मेंढा खिंडीच्या पोरांनी काढून नेला व माझ्या 25 मेंढ्या रंडक्या केल्या. हे ऐकून बाळूनाना चक्रावून गेला. आजवर असला गुन्हा कोणी केला नव्हता. मग आताच अशी तक्रार पोरांनी कशी केली? त्याने पोरांना समजावले, मी आजच तपास लावतो, तुम्ही सकाळी सकाळी खिंडीत या. असा शब्द देऊन तो कुकुडवाडच्या रस्त्याला लागला. रस्त्याने चालताना त्याच्या डोक्यात विचाराने थैमान घातले. त्याला 4 दिवसापूर्वी धनवडेवाडीच्या फडात झालेली दंगल आठवली व त्याच्या अगोदर शिकारीच्या वेळेची कालागती त्याला आठवायला लागली. आपल्या पोरांनी डूक धरून गुन्हा केला असावा काय, अशा विचाराने बाळू कोतवाल भांबावून गेला. खिंडीतल्या रामोशांचा पूर्वापार एक पायंडा चालत आला होता व तो त्यांच्याच समाजातील बाजाबाईजाने घालून दिलेला होता. दरवर्षी वेताच्या जत्रेला पुकळेवाडीच्या धनगरांनी घरटी एक पायली बाजरीची वर्गणी व सगळ्यात मिळून एक मेंढा द्यावयाचा व त्याच्या मोबदल्यात खिंडीतल्या रामोशांनी पुकळेवाडीच्या धनगराच्या मेंढ्यांना हात लावायचा नाही, हा बाजाबाईजाने घातलेला रिवाज चालत आला होता. मग आजच या पायंड्याला कोणी बट्टा लावला. बाजाबाईजाचा दिलेला शब्द आजवर सर्व रामोशी पाळत आला होता. मग आताच एवढा कोण माजुरी झाला की त्याने वचनास बट्टा लावला याचा विचार करतच तो कुकुडवाडच्या रस्त्यावर आला व त्याने सरळ खिंडीचा रस्ता धरला. झपाझप पावले टाकत तो आपल्या झोपडीच्या रांजणाच्या कट्ट्यावर बसला व त्याने घरातून बायकोला बाटली आणण्यास सांगितले. तिला वाटले की कोणाला तरी बाटली द्यावयाची असेल म्हणून तिने डालग्यातून एक बाटली आणून दिली व लागलीच घरात निघून गेली. बाळूने बाटलीचे झाकण काढून तोंडाला लावली व ती एका दमात निम्मी बाटली संपवली. उजव्या हातातील अर्धी बाटली कट्ट्यावर टेकून तो तसाच जरावर जमिनीकडे बघत बसला. त्याला बाजाबाईजाचा फार अभिमान होता. त्यांचे नाव जरी काढले तरी बाळूची छाती गर्वाने फुगत होती. बाजाबाईजाने घालून दिलेला
वचनास बट्टा लावण्याचे समजल्यापासून त्याच्या डोक्यात सनक भरली होती. आता रात्रीचे 8 वाजायला आले होते. आपल्यापाशी असलेले कुऱ्हाड त्याने उजव्या हातात उंच धरून डाव्या हातात अर्धी संपलेली बाटली धरून झोकांड्या देतच तो बाजीनानाच्या झोपडीपुढील अंगणात येऊन उभा राहिला. त्याने बाजीनानाला अंगणात उभी राहूनच हाय दिली. त्याचा आवाज ऐकून बाजीनाना चक्रावून गेल्याने बोडकाच झोपडीच्या बाहेर येऊन चौकटीच्या तोंडाशी येत त्याने बाळूनानाकडे बघितले. बाळूनानाचा अवतार बघून त्याने डोक्यात टाकल्याचे त्या अर्ध्या बाटलीवरून हेरले व हे नेहमीचे आहे असं समजून तो माघारी वळला. तोच बाळूनानाने जोरात ओरडून म्हणाला, खिंडीतले रामोशी माजलीत वाटतं. कशाची मस्ती आली भाडव्यांना. असे शब्द कानावर पाडतात झोपडीत शिरलेला बाजीनाना गरकन माघारी वळला व बाळूच्या पोळ्यात येऊन उभा राहिला. आजवर खिंडीतल्या रामोशांना असे शब्द वापरण्याची हिंमत कोणी केली नव्हती. बाजीनाना ओरडूनच बाळूनानाच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. म्हणाला, ए बाळ्या, डोक्यात टाकून तुला लईच मस्ती आली काय? असे रागावून म्हणताच घराघरात बसलेले इतर रामोशी मंडळी बायका पोरांसह बाजीनाना भोवती गडबडीने जमा झाली. बाळूने बाटलीतील एक घोट त्या सर्वांसमोरच पोटात ढकलला व जोराने ओरडला, खिंडीतले रामोशी माजलेत, त्यांनी बाजाबाईजाचा रिवाज मोडलाच कसा? असा सवाल झोकांड्या खात बाजीनानाला केला. बाजाबाईजाचे नाव बाळूच्या तोंडातून ऐकल्यावर बाजीनाना बाळूला म्हणाला, ए बाळ्या, नीटपणानं काय ते सांग. बाजाबाईजाचा कोणता रिवाज खिंडीतल्या रामोशांनी मोडला याचा व्यवस्थित उलगडा करून सांग. कसा काय रिवाज मोडला, कोणी मोडला व कसल्या रिवाजाबद्दल बोलतोयस याबद्दल जरा सुधीक राहून नीटपणानं सांग. उगीचच आमच्या डोक्यात राग कालवू नकोस. असे बाजीनानाने ठणकावताच बाळूने उंचावलेली कुऱ्हाड खाली घेतली व बाजीनानाला म्हणाला, उकळेवाडीच्या धनगरांनी आपल्या वेताळाच्या जत्रेला घरटी एक पायली बाजरी व सगळ्यात मिळून एक मेंढा आजवर देत आले आहेत. खरं आहे का नाही? असे विचारतात सगळ्यांनी माना डोलावल्या. मग मुंडके हलवितच बाळूनाना म्हणाला, बाजाबाईजाने असा रिवाज घालून दिलाय की पुकळेवाड्याच्या धनगरांनी जत्रेला मेंढा दिल्यावर त्यांच्या वाडग्याला आपल्यातल्या कोणीही हात लावायचा नाही. हे ऐकून सर्वजणांनी हे बरोबर आहे असे म्हणून सर्वांनी माना डोलावूनच होकार दिला. नंतर बाळू कोतवाल बाजीनानाकडे बघत म्हणाला, कालच्या रात्रीला पुकळेवाडीच्या धनगराच्या वाडग्यातील एक मेंढा कोणी काढून आणला आहे. मला आजच पोकळेवाडीच्या सोन्या धनगराच्या पोरांना आडून खिंडीतल्या रामोशांनी मेंढा काढून नेल्याचे सांगितले. धनगराच्या पोरांबरोबर फडावर थोडीशी कलागत झाली म्हणून काय बाजाबाईजाने घालून दिलेला म्हणजे आपल्याच बापाने घालून दिलेला रिवाज मोडायचा का? त्याच्या वचनाला बट्टा लावायचा आहे काय? असा उलटा सवाल करताच खिंडीतली रामोशी मंडळी मनातून चांगली चरकली. हा गुन्हा खिंडीतल्या कोणत्या पोरांनी केला असावा अशा विचारांनी तसेच अंगणात तात्काळ उभी राहिली. बाळूने पुन्हा एक घोट पोटात ढकलला. आता त्याला बराच चेव आल्याने परत मोठ्याने विचारणा केली की कोणत्या भाडव्याने हो गुन्हा केला त्याने माझ्या समोर यावं. त्याचा पायच खोब्यातनं काढल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, हा होता भाग 14. आपण बघतोय इतिहास क्रांतीवरांचा बाजाबाईजा एक सत्य कहाणी. भाग 15 पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले प्लेलिस्ट जास्तीत जास्त शेअर करा. भाग 14 इतरांपर्यंत नक्कीच पोहोचवा.
चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागासह. इतिहास क्रांतीवीरांचा बाजा बैजा एक सत्य कहाणी.